कल्पना करा, तुम्ही आजच पृथ्वीवरून निघालात. वेग, स्पीड ऑफ लाईट म्हणजे सेकंदाला 3,00,000 किलोमीटर. पण प्रश्न हा आहे, या वेगानेही संपूर्ण ब्रह्मांड फिरायला आपल्याला किती दिवस लागतील? याचे उत्तर ऐकून तुमचा मेंदू थांबेल. चला, प्रवास सुरू करूया. स्पीड ऑफ लाईट 3,00,000 किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदात पृथ्वीला 7.5 वेळा फेरी. सूर्यापर्यंत प्रकाशाला लागतात 8 मिनिटे. म्हणजेच आपण ज्या वेगाची कल्पनाही करू शकत नाही तो वेग. पृथ्वी ते चंद्र इथे पोहोचण्यासाठी आपल्याला लागणार फक्त 1.3 सेकंद. इतक्या वेगाने आपण ब्लिंक सुद्धा करणार नाही आणि आपण चंद्रावर पोहोचणार. नंतर पुढे म्हणजे पृथ्वी ते सूर्यापर्यंत पोहोचायला लागणार फक्त 8 मिनिटे 20 सेकंद. म्हणजे 15,00,000 किलोमीटर पोहोचायला इतका वेळ लागेल, कारण पृथ्वी ते सूर्य अंतर आहे 15,00,000 किलोमीटर. म्हणजेच आज सूर्य अचानक गायब झाला तर आपल्याला कळायला 8 मिनिटे लागतील. नंतर सोलर सिस्टमचा शेवट जिथे होते तेथे म्हणजे कैपर बेल्ट प्लस ऊर्ट क्लाउड इथे जायचे आहे. तिथे पोहोचण्यासाठी फक्त काही तास ते काही दिवस लागतील. म्हणजे आता आपण सोलर सिस्टीमच्या बाहेर आलेलो आहे. आत्तापर्यंत प्रवास जलद वाटतोय ना? पण आता खरी गोष्ट सुरू होते. आता आपल्याला जायचे आहे आपल्या सोलर सिस्टीमच्या जवळचा तारा प्रॉक्सिमा सेंटोराईवर, ज्याचे अंतर आहे 4.24 लाईट इयर्स. तिथे जाण्यासाठी स्पीड ऑफ लाईटने लागतील 4 वर्षे 3 महिने. 4 वर्षे सतत प्रवास, आणि तरीही फक्त शेजारच्या ताऱ्यापर्यंत. नंतर आपल्याला जायचे आहे आपली गॅलॅक्सी मिल्की वेमध्ये. मिल्की वेची रुंदी आहे 1,00,000 लाईट इयर्स. म्हणजे तिथे जाण्यासाठी स्पीड ऑफ लाईटने सुद्धा 1,00,000 वर्षे लागतील. तेही फक्त आपली गॅलॅक्सी पार करायला. नंतर जायचे आहे शेजारची गॅलॅक्सी अँड्रोमेडा, ज्याचे डिस्टन्स आहे 2.5 मिलियन लाईट इयर्स. तिथे जायला लागतील 25,00,000 वर्षे. म्हणजे फक्त एका गॅलॅक्सीवरून दुसऱ्या गॅलॅक्सीवर जायला 25,00,000 वर्षे. आहे ना कल्पने पलीकडे? नंतर जायचे आहे ऑब्झर्वेबल युनिव्हर्समध्ये. ऑब्झर्वेबल युनिव्हर्सची रुंदी आहे 93 बिलियन लाईट इयर्स. म्हणजे काय? जर तुम्ही जन्मापासून स्पीड ऑफ लाईटने थांबायचं नाव न घेता प्रवास केला तर 93 अब्ज वर्षे लागतील. आपलं पृथ्वीवरचं आयुष्य 70-80 वर्षे, पण ब्रह्मांड अब्जो वर्षांचं आहे. स्पीड ऑफ लाईट हा वेगसुद्धा ब्रह्मांडासाठी खूपच कमी आहे. म्हणूनच वैज्ञानिक म्हणतात आपण ब्रह्मांडात अतिशय सूक्ष्म कण आहोत. पण विचार करण्याची शक्ती आपल्याला संपूर्ण ब्रह्मांडाएवढं मोठं बनवते. असा सायन्स स्पेस कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचा प्रवास कुठे करायचा आहे. ब्लॅक होल, टाइम ट्रॅव्हल की मल्टिवर्स?